माझ्या सूत्रानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवरच पाठवल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या राड्यावरून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणी आता साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अधिवेशनादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे चौकशी दरम्यान त्या व्यक्तीला पदावर राहता येत नाही। त्यामुळेच पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। मीडियाची जशी सूत्र असतात त्याप्रमाणे आमच्या सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय। या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे। सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे हे माध्यमांमध्ये देखील आलंय। माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाही। त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे। याबाबतची माहिती घेऊन आपल्याला वाटल्यास तर प्रतिक्रिया देईल। मीडिया नको तो भाग दाखवतो आणि बाकीची मुलाखत कट करतो असा अनुभव मला आला। मीडिया सर्व निलंबनाविषय दाखवणार असेल तर मी बोलतो। विधानमंडळामध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाचा निर्णय झाला, मात्र सभापती महोदयांनी हा निर्णय राखून ठेवला। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली। याबाबत सभापती महोदयांनी तज्ज्ञांची माहिती घेऊन या प्रकरणावर निर्णय घेऊ। उपसभापतींचे निर्देश माझ्या माहितीनुसार पारित झालेत, मात्र सभापतींनी लावलेल्या तज्ज्ञांचे निर्देश प्रलंबित आहे। हे सर्व विधिमंडळाच्या कस्टडीत आहे। ज्या वेळेसचे कायदे तज्ज्ञांचे निर्णय येतील त्यावेळेस सभापती महोदय निर्णय घेतील। याआधी याची चौकशी डिक्लेअर केली आहे। दोन्ही विधिमंडळाने चौकशीचा हवा जोपर्यंत येईल त्याप्रमाणे कारवाई करू असं सांगितलंय। माझं व्यक्तिगत मत आहे, माझ्या राजकीय अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू होते त्यावेळी त्या अधिकाऱ्याला त्या पदावर ठेवत नाहीत। त्याला जर ठेवले तर चौकशीत बाधा येऊ शकते। कदाचित ही चौकशी असेल त्यामुळेच त्यांना रजेवर जायला सांगितलंय। जिल्हा पोलीस प्रमुख जे तुषार दोषी आहेत त्यांना रजेवर पाठवण्यात आलंय अशी एक माहिती समोर आली आहे। नेमका काय प्रकार आहे, तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही बघा, आपण बघितलं आत्ता बाहेर आलोय सकाळपासून। मी घरीच होतो काल आणि सकाळी मला देखील तुमची जशी माध्यमांची सूत्र असतात तसं आमच्याही काही सूत्रांनी सांगितले की सातारा एसपीनं आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे। आता मला माहिती घ्यावी लागेल, कारण शेवटी आज वर्किंग डे पहिला दिवस आहे। मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सूचना देतो की बाबा काय नेमकी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती घेऊन मला सांगा। पण त्यांना रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवले हे तर आता माध्यमांच्या मध्ये सुद्धा येते आणि मला वाटतंय, म्हणजे मला जी माहिती मिळाली सकाळी ते काय कार्यालयामध्ये नाहीत साताऱ्याच्या, आणि त्यांना मुख्यालय सोडून जायची परवानगी मिळालेली आहे असं मला माहिती मिळालेली आहे। त्यामुळं आता माझं म्हणजे मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सांगतो गृह विभागातली काय माहिती आहे का, पोलीस महासंचालक कार्यालयातली काय माहिती आहे का, याची घेतो माहिती माझ्या मंत्रालयीन कार्यालयाकडनं, आणि मग माहिती घेतल्यावर वाटलं तर तुम्हाला आवश्यकता असेल तर सांगतो। सर, यामध्ये जी आपण मागणी केली होती की निलंबनाची, निलंबन झालेलं नाहीये। बघा, आता तुम्ही जर हे सगळं दाखवणार असाल न कट करता, नाहीतर जो महत्वाचा भाग आहे तो कट करायचा आणि नको ते भाग दाखवायचा, हे मला जरा थोडासा अनुभव आहे। त्यामुळे जर तुम्ही दाखवणार असाल सगळं तर त्या निलंबनावर मी विस्तृत बोलतो, नाहीपेक्षा आपलं त्याच्यावर नो कमेंट्स म्हणून आपण सोडून देऊया। त्यामुळे आता बॉल तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही सांगा। आणि तुमचं कसं असतंय, तुम्ही हितनं पाठवता, वर तुमचं कार्यालय काय करतं काय नाही मला माहित नाही, पण तरी सुद्धा मी बोलतो, विधान मंडळामध्ये एक निर्णय झाला तुषार दोषी यांच्या निलंबनाचा। त्यानंतर पुन्हा एकदा माननीय विधान परिषद सभापतींना त्याच्यावरती निर्णय त्यांनी राखून ठेवला। त्या झालेल्या निलंबनाच्या निर्णयावर सभापतींचं काय मत आहे हा सभापतींचा वर्डिक्ट निर्णय त्यांनी राखून ठेवला। तदनंतर आता सगळ्या माध्यमांमध्ये आलं की त्याच्यानंतर पुन्हा सभागृहामध्ये हा सगळा विषय चर्चेला आला, आणि जेव्हा सभागृहाचं कामकाज तहकूब झालं तेव्हा मग माननीय सभापतींच्या दालनामध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, आणि त्याच्यामध्ये मग सभापतींनी निर्णय असा दिला की हा उपसभापती महोदयांनी दिलेला निर्णय निलंबनाचा विधानमंडळामध्ये झालेला आहे। तर आता याची अंमलबजावणी करायची किंवा याच्या बाबतीतलं काय या ठिकाणी नेमकं म्हणजे काय त्याच्यामध्ये पुढं करायचं या बाबतीत संविधानिक तज्ञ, कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स, म्हणजे ज्यांचा घटनेचा अभ्यास आहे, संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास आहे, लॉ अँड कायद्याचा अभ्यास आहे, या सगळ्यांकडे हे प्रकरण आपण पाठवू, त्यांचं ओपिनियन घेऊ आणि त्यांचा ओपिनियन आल्यानंतर ह्याच्यावर निर्णय घेऊ।
त्यामुळं आज माझ्या माहितीनुसार उपसभापतींचे निर्देश पारित झालेले आहेत, पण त्यावर माननीय सभापतींचे निर्देश हे लॉ अँड ज्युडिशरीचं आणि एक संसदीय म्हणजे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्टच्या ओपिनियनसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे आता आम्ही हे सगळं विधिमंडळच्या कस्टडीमध्ये आहे. त्यामुळे याच्या बाबतीत जेव्हा कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्टची ओपिनियन येतील, लॉ अँड ज्युडिशरी म्हणजे कायदे तज्ञांचे ओपिनियन येतील, अभिप्राय येतील, त्याच्यावर मग कदाचित सभापती महोदय पुढचा निर्णय घेतील. म्हणजे याची चौकशी सुरू आहे नाही, चौकशी तर डिक्लेअर केलेलीच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः विधानसभेमध्ये जेव्हा विधानसभेमध्ये हा विषय गाजला, मोठ्या प्रमाणामध्ये सदस्यांनी हा विषय सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या म्हणजे अशी पहिली वेळ आली की दोन्ही बाजूच्या सभासदांचं एकमत झालं आणि मग त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी या बाबतीतली चौकशी करतो, चौकशीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कदाचित या चौकशीचे सुद्धा आदेश दिले असतील. आणि माझं व्यक्तिगत मत कारण मी गेली 30 वर्ष राजकारणात आहे, 2004 पासून माझी 4थी टर्म आहे, मी आमदार आहे, मी गेली 6-6.5 वर्ष 7 वर्ष मंत्री आहे. त्यामुळं आम्हाला जी माहिती आहे, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते. म्हणून कदाचित म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल.